सोलापूरमध्ये सुद्धा भीषण आग लागलेली होती आणि या आगीमध्ये 3 जणांचा होरपळून मृत्यू झाला। सोलापूर शहरामधल्या अक्कलकोट रोड MIDC मध्ये कारखान्याला ही भीषण आग लागली। या आगीमध्ये 4 जण अडकले होते अशी सुद्धा माहिती आहे। तब्बल 9 तासांपासून ही आग धुमसती आहे। कारखान्याचे मालक आणि त्यांचे कुटुंबीय हे सुद्धा कारखान्यात अडकल्याची माहिती समोर आली। दरम्यान अग्निशमन दल वेळेत पोहोचलं नाही असा आरोपही मृतांच्या नातेवाईकांनी केलाय। या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न अद्यापही सुरू आहेत। JCBच्या सहाय्याने भिंत फोडून आतमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला जातोय। तर सोलापूरमधली ही भीषण आगीची दुर्घटना आपण बघतोय। आतापर्यंत 3 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। सोलापूर शहरामधल्या अक्कलकोट रोडवरच्या MIDC मध्ये एका कारखान्याला ही भीषण आग लागलेली होती आणि या आगीने सुद्धा रौद्र रूप धारण केलं। आतापर्यंत 3 जणांचा यामध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। तर तब्बल 9 तासांपासून या आगीवरती नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कूलिंग ऑपरेशन सध्या सुरू आहे। अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या सुद्धा या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। दरम्यान मुख्य अग्निशमन अधिकारी राकेश साळुंखे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। अंदाजे 4:10 ते 4:15च्या दरम्यान आपल्याला कॉल आलेला आणि सुरुवातीला आपण 3 लोकांना रेस्क्यू केलेला आहे। अनकॉन्शियस स्टेटमध्ये होते, त्यांना आपण BA सेट परिधान करून रेस्क्यू केलेला आहे आणि त्यांना CPR देण्याचा सुद्धा प्रयत्न करून आपण त्यांना पोलिसांच्या गाड्यांमधून सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। लोकांकडून कळतंय की वरती अजून 4 ते 5 जण फसलेले आहेत। तर आमचे शर्थीचे प्रयत्न चालू आहेत त्यांना लवकरात लवकर त्यांची सुटका करण्याचा। साईड मार्जिनचा थोडा इश्यू आहे आणि जर पाहिलं स्टॉक भरपूर असल्या कारणाने यान आहे, मोठ्या प्रमाणात साठा आहे, त्यामुळे आग आटोक्यात आणण्याचा अजून 2-3 तासाचा कालावधी लागू शकतो। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।